उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। रील बनवण्याच्या नादात 5 तरुण हे जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीवर चढलेले होते आणि रात्रभर ते टाकीवर अडकून पडले। यातील एका तरुणाचा टाकीत बुडून मृत्यू झालेला आहे। उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगरमध्ये ही घटना घडली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मुलांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलेला आहे। तर उत्तर प्रदेशमधली ही घटना आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा आपण पाहतोय। रील बनवण्याच्या नादात हे 5 तरुण जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीवर चढलेले होते आणि त्यानंतर ते रात्रभर तिथेच अडकून पडले। यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे। उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगरमधली ही घटना। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मुलांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा पाठवलेला आहे। तर रीलच्या नादात तरुणाई काय करेल याचा नेम नाही आणि असाच एक प्रताप या तरुणांनी केलेला होता। यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। रात्रभर ते तिथेच पाण्याच्या टाकीवर अडकून पडलेले होते आणि त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या मुलांच्या बचावासाठी तिथे हेलिकॉप्टर पाठवलेलं आहे। दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे याची अधिकची माहिती मिळालेली नाहीये, मात्र रीलसाठी ते तिथे गेलेले होते आणि हा रीलचा नाद या तरुणांच्या अंगलट आलेला आहे। अत्यंत जीर्ण झालेली ही टाकी होती आणि या पाण्याच्या टाकीवर हे तरुण चढलेले होते आणि चढल्यानंतर मात्र त्यांना तिथून उतरता आलं नाही। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, ही मंडळी तिथे चढलेली होती, ही तरुणाई तिथे चढलेली होती, मात्र त्यांना नंतर काय झालं, का ती तिथे अडकून पडले, काही अधिकची माहिती आहे का? ही उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर मधली घटना आहे। आजकाल मुलांमध्ये रील काढण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो हे आपल्या समोरचं उदाहरण आहे। काल संध्याकाळच्या सुमारास ही मुलं जी आहेत, 5 मुलं एकंदर जी आहेत ती रील काढण्यासाठी म्हणून या टाकीवर चढली, मात्र शेवटी अंधार झाला। त्याच्यानंतर त्यांना खाली उतरायचा कसा असा प्रश्न पडला। हर एक प्रकारे प्रयत्न केले, मात्र त्यांना काही उतरता येईना आणि दुर्दैव असं की ह्याच्यामध्ये एका मुलाचा जो आहे हा मृत्यू झाला, एकाला प्राण गमावं लागलं। त्याच्यानंतर हेच गांभीर्य जे आहे ते वाढलं आणि थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यांनी तत्काळ दखल घेत जे वायुदल आहे, हवाई दल आहे आपलं, त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यानंतर हे हवाई दलानं तत्काळ एक हेलिकॉप्टर जे आहे ते त्या ठिकाणी पाठवलं आणि आपण बघू शकतो की गोरखपूर हवाई दलामधलं एक हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर जे आहे ते तिकडे तत्काळ पाचारण करण्यात आलं आणि आपण इथे बघू शकतो की कशा प्रकारे त्यांना अखेर 24 तासाच्या नंतर, जवळपास 24 तासानंतर त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी।